इथं उपस्थित सगळ्या मराठी बांधवांशी मराठी जनांशी संवाद साधतील। आज आपण जर बघितलं तर ते सगळ्यांचे आभार देखील मानणार आहे। त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्याला घेऊन हिंदी भाषा सक्तीचा जो काही मुद्दा होता त्याला मराठी बांधवांनी एकत्र येऊन जो काही विरोध दर्शवला, एकजूट जी दाखवली, याबद्दल ते आज बोलू शकतात। त्यांचं धन्यवाद ते करतील। आणि आणखीन काही मुद्दे ते मांडतायत का? माननीय राजसाहेबांना विनंती। 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याच्या विषयाला घेऊन गेल्या कालावधीत इगतपुरीतल्या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकत्रित येण्याचं होईल तेव्हा होईल, त्यावर नंतर चर्चा करू, पण तुर्तास महापालिकेच्या निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। आणि हे आदेश दिल्यानंतर अर्थात आश्चर्य वाटायला नको, नवल वाटायला नको, कारण यापूर्वी देखील मनसेची एकला चलोरीची भूमिका आपण कायमच बघितलेली आहे। पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र राज आता सोबत आहे असं त्यांनी त्यांच्या पुढे प्रकाशित होणाऱ्या एका मुलाखतीत म्हटलेलं आहे। आणि शिवाय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की निवडणुका घोषित होऊ द्या, मग एकत्रित येण्याच्या मुद्द्याला घेऊन चर्चा होऊ शकते असं दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। राज ठाकरे बोलतायत, बघूयात काय म्हणतात। जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हाला काय होतंय? ऐकू येत नाहीये? आपण सर्वजण शांत बसलात तर माझं बोलणं तुम्हाला ऐकू येईल। त्या माईकच्या इकडनं कोणीतरी उठले पाहिजेत ना। हॅलो, आता येतं ऐकू? आपण सर्वजण जर शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल। इथे बरीच गर्दी झालेली आहे। हा तिकडे आणता येईल का रे माईक? हा माईक आणता येईल तिकडे? हॅलो हॅलो, येतोय आवाज? पाठी येतोय आवाज? तू थांब रे, येतोय जरा पुढे पुढे। हा माईक आणता येईल का तिकडे? हा दोन आता येत ऐकू? आता आपण जर सर्वजण शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल। मुख्य भाषण सुरू झालं, आता काय